जय हिंद मित्रांनो. स्पर्धा परीक्षा यशोमार्ग या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर तुमचं परत मनापासून स्वागत करतो. मित्रांनो, CP मुंबई म्हणजेच मुंबई पोलीस जे आहे मित्रांनो, आता सर्वात जास्त विद्यार्थी जर महाराष्ट्रामध्ये कशाची वाट बघत असतील तर ते आहे CP मुंबई ग्राउंडची कट ऑफ. जसं तुम्हाला माहीत आहे मित्रांनो, चालक पदासाठी ग्राउंडची कट ऑफ डिक्लेअर झालेली आहे. आता शिपाई पदासाठी, बँड्समॅन पदासाठी आणि कारागृह यांच्यासाठी जे मित्रांनो ही कट ऑफ बाकी आहे. आणि याच्यात जास्त सर्वात प्रश्न आहे मित्रांनो की चालक पदाची जी कौशल्य चाचणी बाकी आहे ती कधी होणार आहे. कारण की मेरिट तर आता लागलेलं आहे, पण चाचणी आतापर्यंत झालेली नाही. त्यामुळे थोडेसे मुलं कन्फ्युजनमध्ये आहेत. आणि पोलीस भरती कोणत्या पदाचा कट ऑफ काय लागेल ते आपण बघणार आहे व्हिडिओमध्ये. कोणत्या दिवशी हा कट ऑफ लागेल ते सुद्धा बघायचं आहे. आणि कट ऑफच्या हिशोबाने कोणी अभ्यास करायचा आणि कोणी नाही ते सुद्धा आपण यामध्ये डिस्कशन करूया. तत्पूर्वी सर्वांना विनंती आहे मित्रांनो, जे कोणी चॅनलला नवीन असतील चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. आणि आपले व्हिडिओ बघताना जर आपले व्हिडिओ तुम्हाला आवडले तर व्हिडिओला सुद्धा लाईक करायचं आहे. तर बघूया मित्रांनो, सर्वात पहिलं म्हणजे पोलीस भरती ग्राउंड कट ऑफ. ओके, तर पोलीस भरतीची ग्राउंडची जी कट ऑफ आहे मित्रांनो, जसं की त्यांनी सांगितलेलं आहे की आम्ही एवढे कॅन्डिडेट घेणार आहेत. त्यामुळे जशी कट ऑफ लागणार होती त्याच्याकडे तरी 1 किंवा 2 मार्काने कट ऑफ खाली येऊ शकतो. जर त्यांनी परिपत्रकामध्ये मेन्शन केल्यासारखं की 45,000 जागा, 15,000 जागा, 19,000 जागा, 1,000 जागा आम्ही लेखीसाठी एवढे विद्यार्थी पात्र करणार आहे, म्हणजे जवळपास सरासरी एकाच 20च्या रेशोनं पात्र करणार आहे. तर तसं जर झालं मित्रांनो तर ते आनंदाचं आहेच. आणि दुसरी गोष्ट, कट ऑफसुद्धा त्यामुळे 1-2 मार्काने कमी होऊ शकतो. तर पोलीस भरतीचा ग्राउंड कट ऑफची माहिती आपण त्यावर व्हिडिओ बनवलेला आहे. तो व्हिडिओसुद्धा तुम्ही आपल्या व्हिडिओ सेक्शनमध्ये जाऊन बघू शकता. आता जी माहिती समोर आलेली आहे मित्रांनो, त्या हिशोबाने जर विचार करायचा झाला तर पोलीस शिपाई, तर या पदासाठीचं जे मित्रांनो ग्राउंड आहे ते कोणत्या दिवशी लागण्याचे चान्सेस आहे, म्हणजे ग्राउंडची मेरिट. तर बघा मित्रांनो, सर्वात पहिले सांगतो तुम्हाला 26 सप्टेंबरपर्यंत मित्रांनो, म्हणजे शब्द लक्षात ठेवा. 26 सप्टेंबरपर्यंत जे आहे मित्रांनो हे चालक पदासाठी, 26 सप्टेंबरपर्यंत चालक पदासाठी जे मित्रांनो याचं चालक पदाच्या कौशल्य चाचणीविषयी मित्रांनो, कौशल्य चाचणी जी आहे तर कौशल्य चाचणीचं वेळापत्रक हे 26 तारखेपर्यंत लागणार आहे मित्रांनो. आणि मी CP मुंबईला 4-5 वेळेस कॉल केलेले आहेत. त्यांनी सांगितलेलं आहे की थोडंसं वाट बघा. आमचं म्हणजे 26 तारखेपर्यंत कोणत्याही कंडिशनमध्ये आम्ही CP मुंबईसाठी जे आहे मित्रांनो हे चालक पदासाठीचं स्किल टेस्टसाठी आम्ही नोटीस टाकणार आहे. कारण की बघा, चालक पदासाठीचं मित्रांनो, चालक पदाचा जो कट ऑफ आहे तर कट ऑफ लागून आता खूप दिवस झालेले आहेत. कट ऑफ तर लागलेला आहे. 16 सप्टेंबरला आपलं कारागृहाचं ग्राउंड संपलेलं आहे, म्हणजे आता जवळपास 1 हप्ता होऊन गेला आहे की आता ग्राउंड झालेलं आहे सर्व. आणि आता सर्वजण कट ऑफची वाट बघत आहे. कारण की कसं असतं मित्रांनो, आता भरती प्रक्रिया करणाऱ्या किती विद्यार्थ्यांना सांगितलं की तुम्ही याकडे लक्ष देऊ नका, तुम्ही फक्त अभ्यास करत राहा किंवा ह्या गोष्टी, तरी पण आपणही त्या गोष्टीमधून गेलेलो आहे. आम्हाला सुद्धा कळतं की जोपर्यंत कट ऑफ लागत नाही तोपर्यंत म्हणावं तसा अभ्याससुद्धा होत नाही. एक कट ऑफमध्ये नंबर आल्यानंतर एक अशी धाकधूक असते, यार आपण बसून ज्यांना 45, 40, 45, 40, 45च्या वरती मार्क आहेत ते तर निवांत अभ्यास करत असतील, त्यांच्याबद्दल काय नाही. पण जे विद्यार्थी कुठेतरी 35च्या 40च्या मध्ये लटकेले, ज्या महिला जवळपास 25-30च्या मध्ये आहेत, ज्यांना धाकधूक आहे, अशा विद्यार्थ्यांचा अभ्यास होत नाही. आणि ह्याच विद्यार्थ्यांचं मग लेखीला नुकसान होतं. कारण की वाट बघत राहतात की आपण बसू का नाही. मला एक म्हणायचं आहे की अभ्यास केलेला तुमचा वाया जाणार आहे का? आता नाही, पुढच्या परीक्षेला पाहिजे तो होईलच ना. पण तुम्ही डायरेक्टच अभ्यास नाही करत, नाही मी कट ऑफमधून कटलो आता अभ्यासच नाही करत, नवीन भरती येईल मग मी ग्राउंडची तयारी करेल त्याच्यानंतर अभ्यास करेल. 90% मुलांना वर्दी न मिळण्याचं कारण हे आहे की यांचं असतं की भरती निघेल मग मी ग्राउंडची तयारी करेल, ग्राउंड निघेल तेव्हा मी पेपरची तयारी करेल. याच्यामुळे तुम्ही भरती होत नाही. तुम्हाला जर भरती व्हायचं असेल तर जाहिरात याच्या अगोदर तुमची ग्राउंडची तयारी असली पाहिजेत. त्यामध्ये ग्राउंडसुद्धा सुरू असताना तुमची अभ्यासाची मेंटॅलिटी असली पाहिजे.
ग्राउंड संपल्या तुमची टोटल ग्राउंड मेंटॅलिटी अभ्यासाची असली पाहिजे. पण तसं न करता तुम्ही वाट बघत राहता आणि त्यामुळे तुमचं नुकसान होतं. तर बघा, कट ऑफ विषयी माहिती मी तर सांगितलं नाही तुम्हाला. ज्याला कोणाला 25च्या वरती मार्क असले ते अभ्यास करायला बसा, काही हरकत नाही. कोणत्याही कॅटेगरीचा असो तो. ते काय तुम्ही सगळे क्वालिफाय होणार नाही, माझ्या म्हणण्याचा अर्थ हा नाही आहे. पण तुमचा अभ्यास वाया जाणार नाही. वायफळ टाईमपास केल्यापेक्षा अभ्यास करत राहा. दुसरी गोष्ट, 26 तारखेपर्यंत सांगितलं मी तुम्हाला. एनी हाऊ कोणत्याही कंडिशनमध्ये 26 तारखेपर्यंत कौशल्य चाचणीचं नोटिफिकेशन येईल. आणि कौशल्य चाचणी जे मित्रांनो ही जवळपास 7-8 दिवस चालू शकते. कारण की यांनी सांगितलं की आम्ही जवळपास 19,000 कॅन्डिडेट घेणार आहे. ओरिजिनल तर त्यांनी 10,000च कॅन्डिडेट घ्यायला पाहिजे ओरिजिनल, कारण की 917 जागा आहेत. तर 917 म्हणजे जवळपास 9,100 जागा ज्या आहेत, समजा 9,200, तर 700-800 मुलं सेम मार्कावाले असतात, तर 10,000. त्यांनी सांगितले की आम्ही 19,000 घेणार आहे. म्हणजे जर हे 9,000 कॅन्डिडेट वाढले तर 7 ते 8 दिवसाचं ग्राउंड आहे. 8 ते 10 दिवस पण तुम्ही पकडू शकता. ओके, म्हणजे येतामध्ये तुम्ही पकडून चाला की 26 तारखेपर्यंत, जर समजा 25 तारखेला स्किल टेस्ट, समजा स्किल्स टेस्टसाठी जर नोटिफिकेशन आलं, याच्यानंतर 4-5 दिवसात लगेच सुरू होईल. आणि 5 ऑक्टोबरपर्यंत असं समजून चाला की 5 ऑक्टोबरच्या पहिले स्किल टेस्ट जी आहे मित्रांनो चालक पदासाठी कंप्लीट झालेली असेल. आता त्याच्यानंतरचा सर्वात मोठा प्रश्न राहिला की सर बाकीच्या ज्या कट ऑफ आहेत, बाकीच्या कट ऑफ कधी लागतील. तर बघा, बाकीच्या कट ऑफ आता सध्या फक्त तेच काम सुरू आहे मित्रांनो, कट ऑफवरच काम करणं सुरू आहे. त्यामुळे 26 तारखेपर्यंत चालक पदासाठीची मेरिट लागलेली आहे. वेळापत्रक येणार आहे कौशल्य चाचणीसाठी. आणि 27 तारखेपासून 1 ऑक्टोबरपर्यंत, 27 सप्टेंबर ते 1 ऑक्टोबर, मग याच्यामध्ये शिपाई आलं. ओके, शिपाई पदही आलं. याच्यामध्ये बँड्समनसुद्धा आलं आहे. ओके, बँड्समनसुद्धा आलं आहे. आणि याच्यामध्येच कारागृहसुद्धा आलं आहे. तर या 3 पदासाठीचा जो मेरिट आहे मित्रांनो, हा 1 बाय 1 करत हा या तारखेला लागू शकतो. आता इथे एक दिक्कत येऊ शकते इथे, की बघा पेपर यांनी सांगितलेले आहे की पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या, चौथ्या, पहिला, दुसरा, तिसरा आणि चौथा, अशा शनिवार किंवा रविवार पकडून अशा 4 टर्ममध्ये जर हे पेपर होऊ शकतात. तर आपण पकडले 5-6, म्हणजे शनिवार रविवार येतो हा. त्याच्यानंतर 11-12 अशा जर तारखे आपण पकडत गेलो मित्रांनो, तर एका दिवशी जर एका पदाचा जर पेपर झाला, तर असं जर झालं तर हा महिनाभर म्हणजे 4 दिवस हे पेपर चालतील. पण मला असं कुठंतरी वाटतं की शिपाई पदासाठी एका दिवशी लेखी होईल, त्याच्यानंतर चालकसाठी 1 दिवस, आणि कारागृह प्लस बँड्समन यांचं एका दिवशी, म्हणजे 3 टप्प्यामध्ये हा पेपर होऊ शकतो मित्रांनो. तर असं कुठंतरी वाटतं की पहिल्या वीकमध्ये पेपर सुरू होणं थोडंसं मुश्किल आहे. पहिल्या वीकमध्ये 5 किंवा 6 तारखेला पेपर असण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. कारण की मला तरी वाटते 5 ते 6 तारखेपर्यंत ही कौशल्य चाचणीच चालेल. कशासाठी? याच्यासाठी, चालक पदासाठी कौशल्य चाचणी 5 ते 6 ऑक्टोबरपर्यंत 100% चालणार आहे. आणि त्याच्यानंतरच पेपर होणार आहे. त्यामुळे 5-6 तारखेपर्यंत हे होईल. 26 तारखेपर्यंत चालक पदासाठी नोटिफिकेशन येऊन जाईल, परिपत्रक, टाईम टेबल कौशल्य चाचणीचा. आणि त्याच्यानंतर 26 तारखेपासून ते 1 ऑक्टोबरच्या दरम्यान हे तुम्हाला शिपाई पदासाठी, त्याच्यानंतर बँड्समन पदासाठी आणि कारागृहासाठी. तर याच्यातसुद्धा लेखीचं जे आहे मित्रांनो, लेखी परीक्षेचं वेळापत्रक आणि मेरिट, पहिले तर मेरिट लागेल आणि त्याच्यानंतर लगेच वेळापत्रक लागेल. पण मेरिट लागल्यापासून असं समजून चालायचं की 10 दिवसाच्या आतमध्ये आपला पेपर होणार आहे. मेरिट लागलं त्या ठिकाणाहून समजून चालायचं की 10 ते 15 दिवसात आपला पेपर होणार आहे. ओके, समजा जर 1 किंवा 2 तारखेला जर लागलं, समजा ग्राउंडचं समजा कट ऑफ लागली, तर असं समजायचं 12, 13, 14च्या दरम्यान आपला पेपर होणार आहे. त्यामुळे तयारीत राहा. बघा, जे ग्राउंडचा कट ऑफ आहे तो लागणारच आहे. ते काय ग्राउंडचे मार्क्स काय त्यांच्याजवळ ठेवणार नाही. ग्राउंडचा कट ऑफ लागणारच आहे, कौशल्य चाचणी होणारच आहे. फक्त आपल्याला काम करायचं आहे, अभ्यास अभ्यास अभ्यास. कोणत्याही गोष्टीकडे लक्ष देऊ नका की मी बसेल की नाही. जेवढे मार्क्स असतील तेवढ्या मार्कावर तुम्ही अभ्यास करा. कुठेही तुम्ही बाउंड्रीवर नाहीत, कुठेही तुम्हाला जास्त मार्क्स नाहीत. तुम्हाला सर्वांना असं समजायचं आहे की आपण कट ऑफमध्ये बसणारच आहे आणि त्या दृष्टिकोनातून अभ्यास करायचा आहे. कारण की कालच आपण यूट्यूबला माहिती दिलेली आहे की परत एक 12,000ची भरती येणार आहे. त्या गोष्टीमध्ये तरी तुम्हाला फायदा होईल. त्यामुळे परत एकदा सर्वांना विनंती आहे, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कशाची वाट न बघता फक्त अभ्यास करत राहा.
भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.